ठाण्यामध्ये मनसेकडून निशिकांत दुबेंचा व्यंगचित्र काढत बॅनरबाजी करण्यात आली। मनसेनं केलेल्या बॅनरबाजीची चर्चा आहे। हिंदी सक्तीचा माज असाच ठेचला जाईल असं बॅनर या ठिकाणी लावण्यात आले। गेल्या काही दिवसापासून मराठी आणि अमराठीचा वाद आपल्याला मुंबई, काश्मीर आणि ठाण्यामध्ये दिसून आला। त्यामुळे पाहायला गेलं तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी डिवचण्यासारखा शब्द जो आहे तो मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला होता टोला। त्यानंतर राज ठाकरेंनी देखील त्यांना जशास तसे उत्तर दिले होते। दुबेंना दुबे के मारेंगे असं देखील त्यांनी वक्तव्य केल्यानंतर पुन्हा दुबे यांनी त्यांच्याबाबत वक्तव्य केलं। मात्र या संदर्भात आता पाहायला गेलं तर या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी स्वप्नील महेंदरकर असतील, दिनकर फुलसुंदर असतील, यांच्या वतीने हा भला मोठा बॅनर जो आहे तो दुबेंचं व्यंगचित्र काढून या ठिकाणी पाण्यामध्ये या ठिकाणी डुबवताना हा व्यंगचित्र काढण्यात आलेला आहे। एक प्रकारचं दुबेंना डिवचण्याचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आला आहे। काय एकंदरीत बॅनरच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे, त्यांना काय उत्तर द्यायचं? तर या व्यंगचित्राच्या माध्यमातून हे कुठल्याही मराठी माणसाची भावना आहे, मराठी माणूसच्या डोक्यात काय चाललंय त्याची भावना इथे दाखवलेली आहे। कारण आपण बघत असाल तर अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त योगदान देतं महाराष्ट्र आणि बोलणार कुठले लोक तर झारखंडची, ज्यांच्या अर्थव्यवस्थेला काही योगदान नाहीये। तर अशा लोकांनी बोलणं टाळावं आणि आम्ही काय, आमची भूमिका ठाम आहे की मराठीचा आदर केला पाहिजे आणि सगळेच लोक करतायत महाराष्ट्रात। आम्ही सांगतोय की मराठीचा आदर करा, आम्ही सगळ्यांचा आदर करतो आणि आमचा विरोध हिंदी सक्तीला आहे। हिंदी सक्ती 1ली ते 5वी मुलांना नका करू, एवढंच सांगतो आम्ही, बाकी काही नाहीये। कॅमेरा अथर्व सह गणेश सोरात, TV9 मराठी।